नागाव येथे पाण्यावर चालणाऱ्या कारचे लोकार्पण. हिरानंदानींचा 225 एकरचा कोस्टल टाउनशिप प्रकल्प. अलिबागच्या नागाव समुद्रकिनारी पाण्यावर चालणाऱ्या अत्याधुनिक कार बोटीचे लोकार्पण निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी समुद्रात कार बोटीतून थरारक सफर करत सागरी पर्यटनाला चालना देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. नागाव येथे हिरानंदानी कम्युनिटीचा 225 एकरचा एकात्मिक कोस्टल टाउनशिप प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प अलिबागला प्रमुख निवासी आणि पर्यटन केंद्र बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गेटवे ऑफ इंडिया पासून फेरीने अवघ्या 25 मिनिटांच्या अंतरावर असलेला हा प्रकल्प पर्यटनाधारित रोजगार निर्मितीस चालना देईल असा विश्वास हिरानंदानी यांनी व्यक्त केला. तो हम यही सोच रहे हैं कि यहाँ हम हॉस्पिटैलिटी कैसे बढ़ाएं, टूरिज्म कैसे बनाएं, कि जो लोगों को आज एम्प्लॉयमेंट के लिए मुंबई जाना पड़ता है या गोवा जाना पड़ता है और अलग जाना पड़ता है, हम लोगों को यहाँ एम्प्लॉयमेंट के लिए लाभ दे सकते हैं. तो हमारे जहाँ भी हम प्रोजेक्ट करते हैं, हम ये करते हैं कि लोकल लोगों को ज़्यादा से ज़्यादा लाभ मिल जाए. यहाँ एक डेस्टिनेशन हम वाटर स्पोर्ट्स का आज शुरुआत कर दिया है. वो इंटरनेशनल लेवल पर हम वाटर स्पोर्ट बनाना चाह रहे हैं. हमने आज शुरुआत कर दी. आप आके देखिए कैसे सुंदर बना है. तो लोग ये वाटर स्पोर्ट्स के लिए भी आएंगे. होटल्स का भी इंतजाम कर रहे हैं और लोकल जो भी खाना पीना है, हम कोशिश करते हैं कि लोकल फूड जो है, लोकल खाना पीना है, उसके ऊपर ज्यादा करें. तो हम समझते हैं कि जहां भी हम जाते हैं वहां एम्प्लॉयमेंट हम करवाते हैं, कॉन्ट्रैक्टिंग काफी काम हो जाता है, लोकल की प्रगति हो जाती है और ओवरऑल इनकम सबकी बढ़ती है. हम विकसित भारत की बात कर रहे हैं, लेकिन वो भारत है. हमारा यहाँ रायगढ़ कैसे करें, हम हमारा अलीबाग कैसे हम प्रोत्साहित करें, वो बहुत महत्व की बात है. देश तो बढ़ने वाला है, प्रधानमंत्री जी तो ये कर रहे हैं, लेकिन मुख्यमंत्री का यही राय है कि हम टूरिज्म भी कर सके, अलीबाग में करें, वाटर स्पोर्ट्स भी कर दें. जो भी हम प्रगति कर रहे हैं उनका भी इसके पीछे है कि हम कैसे जल्दी से जल्दी ये सब लाभ लोगों को पहुंचा दें. अलिबागच्या डेव्हलपमेंटसाठी हिरानंदानी सायन्सच्या माध्यमातून आज वॉटर स्पोर्ट्स हा प्रकल्प या ठिकाणी आज इनोव्हेशन होते, उत्पन्न होते. या सगळ्याचा असा आनंद आहे. माझ्या मतदारसंघामध्ये अशा अनेक उद्योग येत आहेत की ज्याला पर्यटकांना चालना देण्यासाठी विशेषतः रोजगार निर्मिती या ठिकाणी नक्की होईल असा आशावाद आहे. आणि येणारा पर्यटक देश विदेशातून जो पर्यटक येईल यांना एक चांगल्या सुविधा या ठिकाणी यांच्या माध्यमातून इराणच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होतील. त्यामुळे अलिबागची डेव्हलपमेंट अनेक जलद होतोय. विशेषतः रेवस रेती या रस्त्याला लागूनच नागाव असल्यामुळे येणाऱ्या सुंदर मार्ग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या ब्रिजचं काम सुरू आपण बघितलं. मला वाटतं अलिबागची डेव्हलपमेंट सगळ्यात आधी पाहत होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घोषणा केल्याप्रमाणे आज तिसरी मुंबई आज पेन अलिबाग मध्ये येतोय. त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि विशेषतः येणाऱ्या 5 वर्षामध्ये सगळ्यात मुंबईपेक्षा डेव्हलपमेंट अलिबाग असल्यामुळे येणाऱ्यांचा ओघ निश्चित जास्त आहे आणि त्याचं स्वागत आम्ही निश्चित करतो. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, सरपंच हर्षदा मयेकर आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. धर्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.